आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। सुकळी गोटेगाव रस्ता प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालय खंडपीठाचे आदेश। केज तालुक्यातील सुकळी गोटेगाव येथून जात असलेला कळंब आंबेजोगाई राज्य महामार्ग या महामार्गावर बांधण्यात आलेल्या नवीन रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन न करता रस्ता बांधण्यात आला आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या याचिकेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी बीड यांना सदरील प्रकरणी चौकशी करून त्या संबंधीचा अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालय खंडपीठाने आदेश जारी केला आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की कळंब आंबेजोगाई राज्य महामार्ग हा केज तालुक्यातील सुकळी गोटेगाव येथून जात आहे। या राज्यमार्गावरील सुकळी गोटेगाव दरम्यान बांधण्यात आलेल्या नवीन रस्त्यासाठी शेतकऱ्याच्या जमिनीचे भूसंपादन न करता सदरील रस्ता बांधण्यात आल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दाखल याचिकेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी बीड यांना सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। केज तालुक्यातील सुकळी गोटेगाव येथील मोहन रंगनाथ गायकवाड यांच्यासह इतर बाधित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालय खंडपीठात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी होणार आहे। मांजरा धरणाच्या बॅकवॉटरमुळे जुना मूळ रस्ता हा पाण्याखाली गेल्यानंतर गोटेगाव गावातून पुलाची उंची वाढवण्यासाठी जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा नवीन रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत बांधण्यात आला आहे। सदरील रस्ता हा तयार करत असताना कोणतीही कायदेशीर भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही। त्याचबरोबर बाधित शेतकऱ्यांना 1 रुपयाचाही मोबदला देण्यात आलेला नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। संबंधित बाधित शेतकऱ्यांनी मोबदला मागण्याची मागणी केल्यानंतर शासनाकडून 20 वर्षांनंतर मावेजा मागता येत नाही असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे, असे अमर गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे। हक्क सोडले असतील किंवा पाटबंधारे विभागाने मोबदला दिला असेल अशी परस्पर विरोधी संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तरे देण्यात आली। मात्र सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान लातूर येथील पाटबंधारे विभागाने संबंधित रस्त्यासाठी कसल्याच प्रकारचे भूसंपादन केले नसल्याचे कळवले आहे। सदर प्रकरणी कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर माननीय उच्च न्यायालय खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देताना सुकळी गोटेगाव येथील नवीन रस्त्याची बांधणी करण्यासाठी कोणत्या जमिनीतून रस्ता जातो अथवा जमिनीचे मालक कोण आहेत, रस्ता केव्हा आणि कोणी बांधला आहे यासह आदी प्रश्न उपस्थित करून त्याबाबत सविस्तर चौकशी करून 3 महिन्याच्या आत सदर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। यावेळी माध्यमांशी बोलताना अमर गायकवाड यांनी म्हटले की आमच्या शेतातून राज्य रस्ता गेलेला आहे, परंतु शासनाने आमच्या जमिनीचे भूसंपादन केलेले नाही व त्याचा मोबदला देखील आम्हाला शासनाने दिलेला नाही। आम्हाला मावेजा मिळावा म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा करत होतो, परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांनी करत आम्हाला वेळोवेळी चुकीची उत्तरे दिलेली आहेत, म्हणून आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। यापुढेही माननीय जिल्हाधिकारी बीड व माननीय उच्च न्यायालय आम्हा शेतकऱ्यांना न्याय देतील अशी गायकवाड यांनी अपेक्षा व्यक्त केली। कळंब आंबेजोगाई या राज्य महामार्गाच्या संदर्भाने आपलं माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्या अनुषंगाने नेमकं न्यायालयाने जिल्हाधिकारी महोदयांना काय आदेश दिलेले आहे? नमस्कार, मी अमर गायकवाड, राहणार सुकळी, तालुका केज, जिल्हा बीड। 1986 मध्ये स्थानिक प्रशासनाने आमच्या जमिनी बेकायदेशीरपणे कोणताही मावेजा न देताच ताब्यात घेतल्या होत्या व त्याच्यावरती पक्का डांबरी रोड बनवण्यात आला होता। 2019 मध्ये आम्ही त्या रोडची कागदपत्र डॉक्युमेंट आहेत किंवा मावेजाची जी मागणी केलेली आहे त्याच्याबद्दल माहिती मागितली असता सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तर दिली। त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती रोडची आजतागायत उपलब्ध नाही, कोणत्याही डॉक्युमेंटरीवरती तो रस्ता आजतागायत नाही आणि त्यांचे कोणत्याही प्रकारे अधिग्रहण झालेलेही त्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत। मग आम्ही वेळोवेळी उपोषण केले, आंदोलन केले, त्यांची सर्व माहिती आहे ती आम्ही उपविभागीय अभियंता साबा उपविभाग केज यांच्याकडून मागितली, तर यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते। त्याच्यानंतर आम्ही या अर्जांना अनुषंगून माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे रोडच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या, सुकळी गोटेगाव मधील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्याच्या मावेजासाठी 2022 मध्ये आम्ही याचिका दाखल केली। त्याच्यानंतर वेळोवेळी या प्रकरणामध्ये सुनावणी झाली। या कोर्टाने शासनाची सुद्धा आणि आमची सुद्धा बाजू ऐकून घेतली।
त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग केज यांचे अधिकारी आहेत, ते म्हणत होते की जे मांजरा धरण आहे हे बांधत असताना या शेतकऱ्यांना नावेजा देण्यात आलेला आहे आणि त्यांनीच या रोडचे अधिग्रहण केलेले आहे आणि भूसंपादन केलेले आहे. परंतु मागील 4 महिन्यापूर्वी जी तारीख झाली डिसेंबर महिन्यामध्ये, याच्यामध्ये जे मांजरा धरण प्रकल्प आहे तेथील अभियंत्यांनी स्पष्ट लेखी दिलेला आहे की आम्ही कोणत्याही प्रकारे रोडचं अधिग्रहण केलेले नाही आणि आमच्याकडे याची कोणतीही संचिता नाही, त्याच्यामुळे आमच्या याच्याशी काही संबंध नाही. जो रोड बांधलेला आहे तो सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज यांनीच बांधलेला आहे आणि त्यांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे नावेजाचा जो प्रश्न आहे हा कोर्टाने काय आहे तो त्याच्यावरती निकाल द्यावा. त्याच्यानंतर या रोड बद्दल कोणतेही ठोस कागदपत्र कोणत्याही प्रशासनाकडे नसल्या कारणाने या जमिनी सर्व स्थानिक शेतकऱ्यांच्याच सातबारावरती सध्या आहेत, पण त्या वैतीत नाही. याच्यावरती 1980 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग केज यांचा ताबा आहे आणि ते मावेजा द्यायला सुद्धा नकार देतात. मग माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ आहे यांनी आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्यांना आदेश दिलेला आहे की याबद्दल जी सर्व अहवाल आहे की हा रोड कधी केला, कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, या जमिनी किती गेलेल्या आहेत, हा रोड कुठून कुठं आहे, याचा मावेजा आधी मिळालेला आहे की नाही, असा पूर्ण अहवाल देण्याचे माननीय उच्च न्यायालयाने माननीय जिल्हाधिकारी बीड यांना आदेशित केलेले आहे. हा आदेश नेमका केव्हा दिलेला आहे? हा आदेश डिसेंबर महिन्यामध्ये माननीय न्यायालयाने कलेक्टर साहेबांना दिलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुढील 3 महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यापर्यंत हा सर्व अहवाल कोर्टामध्ये सादर करावा आणि या अहवालावरती पुढील सुनावणी 2 एप्रिल 2026 रोजी माननीय उच्च न्यायालयामध्ये याच्यावरती सुनावणी होणार आहे. माननीय न्यायालयाने जिल्हाधिकारी महोदयांना आदेश निर्गमित केलेले आहेत, त्या अनुषंगाने स्पॉटला काही चौकशी करण्यासाठी आलेले आहेत का? अद्याप तरी स्पॉटवरती कोणी अधिकारी प्रशासनाचा आलेला नाही आणि काही आम्हाला तसे कागदपत्र लेटर वगैरे सुद्धा आलेले नाहीत की प्रशासनाचे अधिकारी येणार आहेत पंचनाम्याला वगैरे. तरी आम्ही माननीय कलेक्टर साहेब आहेत बीड जिल्ह्याचे ह्यांना विनंती करतो की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे व लवकरात लवकर माननीय न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्याच्या अनुषंगाने उचित कारवाई करावी. आज रोजी आपलं प्रकरण, सदरचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे ना? हो. 1980 पासून आमच्या जमिनी रोडमध्ये गेलेल्या आहेत. आम्हाला याचा 1 रुपयाही नावेजा मिळालेला नाही. स्थानिक प्रशासनाने आमची दिशाभूल केलेली आहे व शासनाची दिशाभूल केलेली आहे. याच्यामध्ये माननीय न्यायालयाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कलेक्टर साहेबांना आदेश दिलेले आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की कलेक्टर साहेब हे शेतकऱ्यांच्या हिताचा आणि कायदेशीर पालन करून माननीय न्यायालयामध्ये अहवाल सादर करतील व माननीय न्यायालय सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचा व कायदेशीर पूर्ण प्रक्रिया करूनच आम्हाला नावेजा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेब आणि माननीय न्यायालय यांच्याकडे सर्व शेतकरी फार आशेने बघत आहोत की आम्हाला याच्यामध्ये कलेक्टर साहेबांच्याकडून आणि न्यायालयाकडून उचित न्याय मिळेल. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.